नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याच्या घरी आता पोलीस जे आहेत ते आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर काल पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली होती। शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयकडे त्याचा ताबा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि पोलीस जे आहेत ते आता आपल्याला त्याच्या निवासस्थानाजवळ आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। दरम्यान नाशिक पोलिसांकडून या ठिकाणी प्राथमिक चौकशी जी आहे ती केली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुंबई नाका पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, त्याचबरोबर कर्मचारी असतील, हे शुभम खैरनार राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये आलेले होते। या ठिकाणी त्यांनी काही प्राथमिक चौकशी केल्याची माहिती मिळालेली आहे। दरम्यान या पेपर फुटीस प्रकरणासंदर्भामध्ये नाशिक पोलिसांना देखील काही मिळालेलं आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल सीबीआयच्या माध्यमातून एक मोठी कारवाई जी आहे ती नाशिकमध्ये झालेली आहे आणि आता या ठिकाणी एक प्राथमिक चौकशीसाठी नाशिक पोलीस जे आहेत ते आपल्याला आल्याचं पाहायला मिळालं। आपण जर बघितलं तर पोलीस जे आहेत ते या शुभमच्या घरातनं या ठिकाणी प्राथमिक चौकशी करून परतत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर जवळपास 10 ते 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। दरम्यान या ठिकाणी आम्ही कुठल्याही तपासासाठी आलेलो नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ती नाशिक पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मात्र प्राथमिक चौकशीसाठी हे पोलीस जे आहेत ते शुभम खैरनार याच्या घरी आल्याचं एकंदरीतच माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। दरम्यान पोलिसांना आता या प्राथमिक माहितीमध्ये काय मिळालं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।